आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारितेचा आवाज APS मराठी। आपण बघत असाल की जीवदानी मंदिर ट्रस्टच्या मार्फत आपण गेले जवळजवळ 10 वर्ष झाले वर्षातनं दोनदा आपण अशा प्रकारचे सामुदायिक विवाह करतो। यामधील एक सामुदायिक विवाह इथे असतं विरारला आणि एक ग्रामीण भागामध्ये असतं। त्यामध्ये आतापर्यंत माझ्या आयडियाप्रमाणे निदान 1000 जोडप्यांच्या पेक्षाही जास्त लग्न झालेली असेल। या जोडप्यांना जीवदानी मंदिर ट्रस्ट पे मणी मंगलसूत्र, वरवधूंना दोघांना पेहराव, संसार रुपये भांडी आणि आपल्याकडचे एक व्यापारी हरीशभाई यांच्याकडनं पण भेटवस्तू देण्यात येते। राजू कोटेला, सरिता राजू कोटेला यांच्याकडून पण मिळते, विकास सराफ लायन्स क्लब यांच्याकडून मिळते, राजेश बक्षी यांच्याकडनंही यांना वेगवेगळ्या प्रकारची आपण भेटवस्तू दिलेली आहे। खऱ्या अर्थाने समाजातल्या गरजू व्यक्तींना खर्च कमी करावा आणि लग्नापोटी कर्ज काढून कर्ज डोक्यावर येऊ नये या भावनेने अशा प्रकारचे सामुदायिक विवाह आहेत। आणि याबरोबरच जीवदानी मंदिर ट्रस्टचे इथे जे ते 2 हॉल आहेत, लग्नाचे हॉल बनवलेले आहेत, त्या हॉलमध्ये अवघ्या 20,000 मध्ये 200 जणांच्या जेवणासकट म्हणजे 200 जणांच्या जेवणासकट हा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे। यामध्ये फक्त वधूवरांनी यायचं आहे, त्यांच्या नातेवाईकांनी, त्यांच्या वाडवडिलांनी यायचं आहे आणि इथल्या भटजी सकट सगळ्या सुखसुविधा जीवदानी मंदिर ट्रस्ट उपलब्ध करून देते आणि अवघ्या 20,000 मध्ये हे लग्न लागते। ही आम्ही एक सवलत ठेवलेली आहे, तर लोकांनी त्याचाही सवलतीचा फायदा घ्यावा। जीवदानी मंदिर ट्रस्टचे खूप उपक्रम आहेत। डोंगर हरित करणं म्हणजे एन्व्हायरमेंटसाठी आम्ही काम करतो, कचऱ्याची विल्हेवाट लावणं, पाण्याचं शुद्धीकरण करणं, एज्युकेशन देणं, मेडिकल फॅसिलिटी देणं, इतर सगळ्या समाजोपयोगी उपक्रमामध्ये हा एक उपक्रम आहे आणि हा उपक्रम समाजासाठी खूप आवश्यक आहे आणि त्या भावनेतनं इथे आम्ही अशा प्रकारे सामुदायिक विवाह आणि इतर विवाह करतो। त्यातनं विविध संस्थांचे आम्हाला नेहमी सहकार्य असते, त्याबद्दल सर्व संस्थांना, सर्व नागरिकांना आम्ही धन्यवाद देतो आणि लोकांना आवाहन करतो की हे जे जीवदानी मंदिरचे ट्रस्ट आहेत, ट्रस्टचे उपक्रम आहेत, हे उपक्रम प्रत्यक्ष जीवदानी मंदिर ट्रस्टच्या ऑफिसमध्ये यावेत, या उपक्रमाची माहिती घ्यावेत आणि यामध्ये आपण पण सहभागी व्हावा, गरजूंनी याचाही फायदा करून घ्यावा अशी आपल्याला विनंती। साधारण 25-50 जणांचा इथे विवाह आहे आणि इथे साधारण माझ्या आयडियाप्रमाणे साधारण 2,500 ते 3,000 लोक जेवण जेवून जाणार आहेत आणि जेवण हे लग्नासारखं पंचपक्वान्नाचं जेवण आहे आणि ते सगळ्यांना समान जेवण मिळतं। APS मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा।